नमस्कार. पावसाळा संपला, हिवाळा सुरू झालाय आणि हिवाळा सुरू झालाय की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची लोणची घालावीशी वाटतात. कारण हिवाळ्यामध्ये घातलेलं लोणचं वर्षभर टिकतं असं म्हणतात. याचं कारणही तसंच आहे. पावसाळा संपल्यामुळे हिवाळा सुरू झालेला असतो आणि वातावरण थंड झालेलं असतं. हिवाळ्यामध्ये या भाज्या पिकवताना याच्यावरती जास्त कीडही लागत नाही. भाज्या चवीला सुद्धा चांगल्या लागतात आणि म्हणूनच हिवाळ्यामध्ये या छान छान भाज्या ज्या पिकल्या जातात त्यापासून वेगवेगळ्या प्रकारची लोणची घातली जातात. लिंबू असेल, मिरची असेल, मैनमुळा असेल आणि यासोबत ओल्या हळदीचं लोणचं सुद्धा घातलं जातं. आवळ्याचं लोणचं घातलं जातं. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारची लोणची घातली जातात. आज मी तुम्हाला कोल्हापुरी पद्धतीचं मिरचीचं लोणचं कसं घालायचं ते दाखवणार आहे. अगदी चवदार आणि चविष्ट लागतं. तर सुरुवात करूया. तर त्यासाठी इथं मी घेतलेल्या आहेत अर्धा किलो हिरव्या मिरच्या. आता सर्वात आधी मिरच्या कसल्या घ्यायच्या ते खूप महत्वाचं आहे. आता जर तुम्हाला मिरचीचा स्मेल जो येतो तो स्मेल हवा असेल किंवा तिखट मिरची हवी असेल तर तुम्ही अशा पद्धतीच्या या हिरव्या अशा लांब मिरच्या घेऊ शकता. तुम्हाला मिरचीचा स्वादच नकोय पण मिरचीचं लोणचं खायचंय, तिखट अजिबात नकोय, तर तुम्ही पोपटी मिरच्या या पद्धतीच्या वापरू शकता. तर आता तुम्हाला हिरवी किंवा पोपटी मिरची कोणती जी खायची असेल ती मिरची तुम्ही निवडू शकता. तर इथं मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता मिरचीचा रंग कसा घ्यायचा हे ठरलं. मिरच्या कशा घ्यायच्या हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर मिरच्या घेत असताना ना कोवळी मिरची अजिबात घ्यायची नाही. चांगली जाड सालीची आणि थोडीशी जून झालेली मिरची वापरायची. जर कोवळी मिरची तुम्ही लोणच्यासाठी वापरली तर त्या मिरचीचं लोणचं वर्षाच्या आतच खराब होतं, कारण त्यात खूप ओलसरपणा असतो. त्यामुळे कोवळी मिरची लोणच्याला अजिबात वापरायची नाही. ही अशी जाड सालीची आणि थोडीशी जून झालेली मिरची वापरायची. आता मिरची कोणत्या रंगाची निवडायची हे ठरलं. मिरची कशी निवडायची हे सुद्धा ठरलं. आता बाजारातून मिरच्या विकत आणल्यानंतर आपल्याला त्या मिरच्या निवडून घ्यायच्या. मिरची अर्धी कट झालेली असेल किंवा अशी खराब झालेली असेल तर ती मिरची काढून टाकायची आणि मग मिरच्या निवडून आपल्याला वापरायच्या. चला आता मिरच्या निवडून घेतल्या. मिरच्या निवडून घेतल्यानंतर आपल्याला त्या धुवून घ्यायच्या. मिरच्या धुवत असताना मिरचीचा देठ काढायचा नाही. देठासहित पहिल्यांदा मिरची स्वच्छ धुवून घ्यायची. जर तुम्ही मिरची धुण्या अगोदर याचा देठ काढून घेतलात तर मिरचीच्या देठाकडच्या भागातून पाणी आत जाण्याची शक्यता असते आणि मिरचीला जर पाणी लागलं तर लोणचं लवकर खराब होतं. त्यामुळे देठ न काढता मिरची स्वच्छ धुवून घ्यायची. देठासहित मिरची स्वच्छ धुवून घ्यायची. एका चाळणीमध्ये ठेवायची. सगळं पाणी निथळून झालं की कॉटनच्या सुती कपड्यावरती आपल्याला पसरून चांगल्या सुकवून घ्यायचे किंवा मग कापडाने सगळ्या पाणी टिपून घेऊन कोरड्या केल्या तरी चालते. जर वेळ भरपूर असेल तर मिरच्या धुवून घ्या आणि रात्रभर हवेला सुकवून घ्या. दुसऱ्या दिवशी लोणचं करायला घेऊ शकता. पण मिरची मधला पाण्याचा सगळा अंश गेला पाहिजे इतक्या छान सुकवून घ्यायच्या आणि मगच वापरायच्या. आता आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे मिरचीचं लोणचं घालत असताना ताज्या मिरच्या घ्यायच्या आणि ताज्या मिरच्यांचंच लोणचं घालायचं. मिरच्या आज आणल्या, फ्रीजमध्ये 4 दिवस ठेवल्या आणि मग लोणचं घालायला घेतलं असं अजिबात करायचं नाही. फ्रीजमध्ये ठेवलेल्या मिरच्या लोणच्यासाठी अजिबात वापरायच्या नाहीत. ताज्या मिरच्याच आपण लोणच्यासाठी वापरणार आहोत. मिरचीचा रंग कोणता घ्यायचा, मिरची कशी बघून घ्यायची हे ठरलं. यासोबत मिरची धुवून घेतली, चांगली सुकवून सुद्धा घेतली. आता या मिरच्या आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत. लक्षात घ्या, मिरची चिरत असताना जर तुम्ही नवशिके असाल, पहिल्यांदाच लोणचं घालताय तर मात्र काय करायचंय, मिरची खूप तिखट असते आणि ही चिरताना हाताला बराचसा तिखटपणा येतो. कधी कधी तो तिखटपणा हाताला सोसवत नाही, खूप आग होते. मग अशा वेळेला तुम्ही थोडंसं हाताला तेल लावून घ्या आणि मग मिरच्या चिरून घ्यायच्या. म्हणजे हात जास्त जळजळल्यासारखं होत नाही. पण आता काही मी तेल लावणार नाही, डायरेक्ट मिरच्या चिरून घेणार आहे. आता मिरच्या चिरून घेऊयात. आता मिरच्या चिरत असताना आपल्याला एक तर सुरी किंवा कात्री दोन्हीपैकी काही वापरू शकता. इथं आपण जे ताट घेतलेलं आहे, सुरी घेतलीये, कात्री घेतलेली आहे, ते सुद्धा स्वच्छ धुवून चांगलं कोरडं करायचं आहे. याच्यामध्ये पाण्याचा अंश नसावा आणि मगच ते आपल्याला मिरच्या चिरण्यासाठी वापरायचं आहे. तर आता मिरच्या चिरून घेऊयात. तर पहिल्यांदा आपल्याला याचा देठ काढून टाकायचा. देठ काढून घेतला की आता आपल्याला काय करायचं, सुरीनं याला मधून कट द्यायचं. असं तरी पण चालेल. दिसत मिरची पूर्ण कापलेली नाही पण याला हलका कट दिलेला आहे. त्याच्यामुळे आपण जो काही मसाला करणार आहे तो मिरचीच्या आतपर्यंत मुरला जातो. मिरचीला चीर देऊन झालं की आपल्याला याला कट करून घ्यायचं. तर हे पहा, मिरची लांब होती त्यामुळे मी असे 4 भाग याचे करून घेतले.
किंवा मग काय करायचं, मिरचीचा देठ काढायचा आहे, मिरचीला चीर द्यायचं आणि मिरचीचे असे छोटे छोटे तुकडे करायचे. हवं तर मिरची चिरत असताना असा तिरका कट दिलात ना तरी पण चालेल, म्हणजे मसाला अजून आतपर्यंत चांगला मुरला जातो. आता मिरच्या चिरत असताना तुम्हाला हवे तसे लहान मोठे तुकडे याचे तुम्ही करू शकता. खरं सांगू का, तर मिरच्या चिरत असताना थोड्या लहान किंवा थोड्या मोठ्या अशाच चिरा. ज्यांना जास्त मिरचीचं लोणचं खायचंय ते मिरचीची मोठी फोड घेतील आणि ज्यांना कमी खायचंय ते लहान मिरचीचा तुकडा घेतील. त्यामुळे करताना ना एकाच आकारामध्ये मिरचीचे तुकडे नाही करायचे, काही तुकडे लहान करा आणि काही तुकडे मोठे करा. तर हे बघा, मी इथं काही मिरच्या अशा थोड्या मोठ्या मोठ्या चिरून घेतल्यात आणि काही मिरच्या अशा लहान चिरून घेतल्यात. म्हणजे ज्याला जसं आवडतं तसं ते मिरचीचं लोणचं ताटाला लावून खाऊ शकतं. चला आता बाकीच्या मिरच्या सुद्धा सगळ्या याच पद्धतीने चिरून घेऊयात. तर इथं मी संपूर्ण मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, थोड्या मोठ्या चिरल्यात, थोड्या लहान लहान चिरलेल्या आहेत. तर मिरच्या चिरून झाल्या, पुढची प्रोसेस करू. आता मिरच्या चिरून झाल्या, एका बाउलमध्ये आपल्याला याला काढून घ्यायचं. आज आपण मिरचीच्या लोणच्यासाठी जो काही खार करणार आहोत किंवा जो मसाला करणार आहोत तो विकतचा न वापरता अगदी घरच्या साहित्यामध्ये घरच्या घरी करतोय. तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते पाहूयात. 40 ग्रॅम मोहरीची डाळ, 20 ग्रॅम बडीशेप, 10 ग्रॅम धने, 15 ग्रॅम जिरे, मोहरी 25 ग्रॅम आणि इथं साधारण पाव टीस्पून पेक्षा कमी आणि साधारण 14 ते 15 मेथीचे दाणे, 4 लवंग आणि 4 काळी मिरी. आता या सर्वांचं कप आणि स्पूनचं प्रमाण पाहूयात. 1/3 कप मोहरीची डाळ, 3 टेबलस्पून बडीशेप, 2 टेबलस्पून धने, 2 टेबलस्पून जिरे, 3 टेबलस्पून मोहरी, 14 ते 15 मेथी दाणा, 4 लवंग आणि 4 काळी मिरी. साहित्य काय काय घेतलं ते पाहिलेलं आहे. इथं आपण अर्धा किलो मिरचीचं लोणचं घालतोय, त्यासाठी इथं वजनी प्रमाण दिलेलं आहे, शिवाय चमच्याचं प्रमाण सुद्धा दिलेलं आहे. तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते तुम्ही वापरू शकता. आता आपल्याला सर्वात आधी घेतलेलं सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे. तर पॅन मध्ये घेऊयात बडीशेप, धने, जिरे, मोहरी, काळी मिरी आणि लवंग. आता गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचंय. मसाला भाजत असताना मात्र मोठ्या गॅसवर अजिबात भाजू नका, नाहीतर मग तो पटकन करपेल, आतून कच्चा राहील आणि जर मसाला जास्त भाजला गेला तर तो करपट होतो आणि तो करपट वास लोणच्याला येतो. त्यामुळे मसाला करपवायचा नाही, गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम आचेवरती खमंग वास येईपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. याचा रंग अजिबात बदलायचा नाही. मसाल्यांमध्ये आपण मेथी दाणा सुद्धा घेतलेला आहे, तो पण भाजून घेणार आहे. पण मेथी दाणा थोडासा कडवट असतो, त्यामुळे काय करत आधी हा मसाला थोडासा भाजून घेऊ आणि सगळ्यात शेवटी एखादा मिनिट अगोदर मेथी दाणा घालून पुन्हा परतून घेऊ. तर हे बघा, गॅस मध्यम ठेवून 1-2 मिनिटं मी याला परतून घेतलं. मसाल्याचा खमंग वास दरवळतोय. आता या स्टेपला यामध्ये घालायचं आहे आपल्याला मेथी दाणा. पॅन तापलेला आहे, मसाला भाजलेला आहे, त्यामुळे हे मेथी दाणा सुद्धा पटकन भाजला जातो. तर हे बघा, मसाला व्यवस्थित भाजला गेलाय. आता गॅस बंद करत आणि हा भाजलेला मसाला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याला आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचंय. गॅस आपण बंद केलाय आणि पॅन आपला चांगला तापलेला आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला मोहरीची डाळ. लक्षात घ्या, गॅस आपल्याला सुरू करायचं नाहीये, तापलेल्या पॅन मध्येच याला थोडंसं परतून घ्यायचं. ही मोहरीची डाळ आहे तशीच वापरली तरी पण चालते, याला गरम करायची वगैरे गरज नाही. पण बऱ्याच वेळेला काय होतं, मोहरीची डाळ वातावरणामुळे थोडीशी मऊ पडते आणि मग ती जर तशीच वापरली ना तरी सुद्धा लोणचं खराब होऊ शकतं. त्यामुळे काय करायचंय, तापलेल्या पॅन मध्येच ना फक्त अर्धा-1 मिनिट याला परतून घ्यायचं. म्हणजे काय होतं, यातला ओलसरपणा कमी होतो आणि थोडीशी कडक होते. तर हे पहा, मोहरीची डाळ सुद्धा भाजून झाली आपली. याला बाजूला ठेवूयात आणि इथं मसाला सुद्धा गार झालेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला जाडसर असं वाटून घेऊ. अगदीच बारीक पेस्ट नाही करायची किंवा खूप जाडं भरडं पण नाही ठेवायचं. याला आपल्याला वाटून घेऊयात. सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे आणि लोणचं तयार करायचं आहे. तर यासाठी आपण काय काय साहित्य घेतलंय ते एकदा पाहूयात. तयार करून घेतलेला बडीशेप जिऱ्याचा मसाला, मीठ इथे घेतलेला आहे, मोजून घ्यायचंय 75 ग्रॅम,
2 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून हिंग आणि 2 टीस्पून हळद आणि यासोबत 2 लिंबू. लिंबू घेत असताना चांगले पिकलेले घ्यायचे आणि डाग नसलेले घ्यायचे. तर इथं आपण 2 लिंबाचा रस लोणच्यामध्ये वापरणार आहे. लिंबूचा रस सुद्धा आपल्या लोणच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं काम करेल, त्यामुळे आपण इथं लिंबूचा रस वापरतोय. आता लिंबूच्या रसाऐवजी तुम्ही व्हिनेगर वापरलं तरी पण चालेल, पण व्हिनेगर खूप स्ट्रॉंग असतं आणि ते विकतचं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये ऑलरेडी प्रिझर्वेटिव्ह असतात. जर वापरायचंच असेल तर अर्धा ते 1 चमचा वापरला तरी पण चालेल. तर इथं 2 लिंबाचा रस मी काढून घेणार आहे आणि मग तो वापरायचा. मोहरीचे तेल 300 ग्रॅम, चिरून घेतलेल्या अर्धा किलो मिरच्या आणि भाजून गार केलेली मोहरीची डाळ. आता या सर्व साहित्यामध्ये किंवा आपण जो लोणच्यासाठीचा मसाला घेतला त्याच्यामध्ये वापरलेलं धने, जिरे, त्याचसोबत मेथीदाणा, हे जे सर्व साहित्य आहे ना, थोडंसं वजन करताना इकडे तिकडे झालं तरी चालेल किंवा तुम्ही आवडीनुसार याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पण तेल आणि मीठ मात्र अगदी व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे, कारण या लोणच्यामध्ये तेलाचं आणि मिठाचं काम म्हणजे प्रिझर्वेटिव्हचं. याच्यामुळे तेल आणि मीठ अगदी व्यवस्थित मोजून घ्यायचंय. तर आता काय करूयात, हे जे घेतलेलं तेल आहे ना, ते आपल्याला चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचंय. इथं मी घेताना हे मोहरीचं तेल घेतलेलं आहे. आता मोहरीचं तेल सुद्धा प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, पण मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही याच्याऐवजी शेंगदाण्याचं तेल वापरू शकता, पण शक्यतो दुसरं कोणतं तेल वापरू नका. जर वापरायचं तर मोहरीचं किंवा शेंगदाण्याचं तेल वापरा. आता हे जे तेल घेतलेलं आहे ते आपण चांगलं कडकडीत असं गरम करून घेऊयात. तेल आपल्याला सुरुवातीला धूर निघेपर्यंत गरम करायचंय, नंतर पूर्ण गार करायचंय आणि मग वापरायचंय. आता गॅस मध्यम मोठा कसाही ठेवला तरी पण चालेल, पण आपल्याला तेल चांगलं धूर निघेपर्यंत गरम करायचंय. अगदीच धुवाधार होईपर्यंत पण नका गरम करू, नाहीतर मग तेल जळेल. तर हलका धूर निघेपर्यंत याला कडकडीत असं गरम करून घेऊ. तेल गरम होण्यास सुरुवात झाली की याला एकदा हलवून घ्यायचंय, म्हणजे तेल प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित एकसारखं तापलं जातं. तर हे बघा, धूर निघेपर्यंत तेल गरम करून घेतलं. आता गॅस बंद करूयात. तेल आता चांगलं उकळलेलं आहे, पूर्णपणे गार करून घेऊ. तेल गार होतंय तोवर आपण मिरच्यांमध्ये बाकीचे सर्व मसाले घालून घेऊयात. सर्वात आधी घालूयात मिरची पावडर. तर इथं मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरले. ती तिखट नाहीये, कारण मिरचीचं लोणचं आधीच तिखट असतं, फक्त रंगासाठी आपण इथं वापरतोय. मला नको असेल तर स्किप पण करू शकता. हळद, हिंग आणि तयार करून घेतलेला संपूर्ण मसाला. यासोबत घालूयात मीठ आणि लिंबाचा रस, मोहरीची डाळ. आता हे सर्व चांगलं एकजीव असं मिसळून घेऊयात. इथं आपलं तेल पूर्णपणे गार झालेलं आहे. हवं तर एकदा बोट घालून चेक करा. अगदी व्यवस्थित पूर्ण गार झालेलं तेलच आपल्याला वापरायचंय. आता हे यामध्ये होते. आता हे सगळं छान एकजीव मिसळून घेऊयात. व्यवस्थित असं मी मिसळून घेतलेलं आहे. आता हे मिरचीचं लोणचं तयार झालं. लोणचं जरी तयार झालं असलं तरी हे पटकन खाऊ शकत नाही. मुरण्यासाठी किमान 5 ते 6 दिवस लागतील. फार फार तर 7 दिवसामध्ये, आठवड्याभरामध्ये मिरचीचं लोणचं व्यवस्थित मुरलं जातं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लोणचं स्टोअर कसं करायचं. तर लोणचं स्टोअर करण्यासाठी एकतर तुम्ही काचेची बरणी वापरू शकता किंवा सेरेमिकची बरणी वापरू शकता, म्हणजे लोणचं व्यवस्थित मुरतं आणि वर्षभर टिकतं. लोणचं स्टोअर करण्यासाठी स्टीलची बरणी शक्यतो वापरायची नाही, कारण स्टीलचे डबे जर वापरलेत ना, मिरचीचंच असं नाही, कोणतंही लोणचं जर तुम्ही स्टीलच्या बरणीमध्ये किंवा स्टीलच्या डब्यात स्टोअर करण्यासाठी वापरलं तर त्या स्टीलच्या डब्याला एकतर काळपट असे तांबरल्यासारखे डाग पडतात, किंवा स्टील जर हलक्या क्वालिटीचं असेल तर त्याचा झाकण किंवा डबा चिरला जाऊ शकतो. त्यामुळे स्टील शक्यतो वापरायचं नाही. आणि आता हे लोणचं आपण वर्षभर खाणार आहोत तर शक्यतो प्लॅस्टिकची बरणी सुद्धा वापरू नका, कारण प्लॅस्टिकचा वास त्या लोणच्याला येऊ शकतो. म्हणून लोणचं स्टोअर करण्यासाठी काचेची किंवा सिरेमिक बरणी वापरायची. जी काही तुम्ही बरणी घेताय ती स्वच्छ धुवून घ्यायची, पूर्ण सुकवून घ्यायची. हवं तर एका उन्हामध्ये त्याला चांगलं कडकडीत वाळवून घ्या आणि मग लोणचं यामध्ये स्टोअर करायचं. वर्षभर टिकतं, अजिबात खराब होत नाही आणि चवीला अप्रतिम असं लागतं.
तुम्ही सुद्धा या पद्धतीनं मिरचीचं लोणचं नक्की घरी करून बघा. घरातल्यांना आवडलं का मला कमेंट्स करून कळवत राहा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोवर धन्यवाद.